नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन ते पाहून घ्या. आजचा आपला विषय आहे की आपल्या शेळ्यांच्या आहारामध्ये कडुलिंबाचा पाल्याचा वापर करून आपण कोणकोणते फायदे करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, कडुलिंबाचा पाला जो असतो, कडुलिंबाचा जो झाड असतो, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतं हे तर जवळपास सगळ्यांना माहीतच असेल. पूर्वीचे लोक शेतामध्ये पहाटे गेल्यानंतर घरी येत असताना त्या कडुलिंबाचा जो झाड असतो त्याचा थोडासा छोटा फांदी तोडायची आणि त्याच्यातून दात घासत घरी यायचे, जेणेकरून त्याच्यातून दात पण स्वच्छ व्हायचे आणि त्याच्यात जे औषधी गुणधर्म असते ते त्यांना मिळायचे. म्हणून पूर्वीचे लोक सहसा आजारी पडत नव्हते. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की शेळ्यांवर त्याच कडुलिंबाच्या पाल्याचा फायदा काय काय होतो. शेळ्यांच्या आहारामध्ये आपण जर त्या कडुलिंबाचा पाल्याचा वापर केला तर आपल्या शेळ्यांवर कोणकोणते फायदे होतात. सर्वप्रथम, बऱ्याचशा शेळीपालक बांधवांनी त्यांच्या शेळ्यांसाठी जे जंतनाशक असतात ते मेडिकलवरून आणतात. त्यालाच आपण डिवॉर्मिंग असंही म्हणतो. ते मेडिकलवरून आणून आपल्या शेळ्यांना पाजतात, करडांना पाजतात. परंतु मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या आहारामध्ये, करडांच्या आहारामध्ये जर त्या कडुलिंबाचा पाल्याचा जर वापर केलात तर निश्चितपणे तुम्हाला जंतनाशक मेडिकलवरून आणून पाजण्याची गरज पडणार नाही. आपोआप तुमच्या शेळ्यांचा जंतनाशक होईल, तुमच्या करडांचा डिवॉर्मिंग होईल. फक्त तुमच्या शेळ्यांच्या आणि करडांच्या आहारामध्ये तुम्हाला त्या कडुलिंबाचा पाल्याचा वापर करायचा आहे. मी सुद्धा ज्यावेळेस शेळीपालनाला सुरुवात केलं होतो त्यावेळेस पहिल्या वर्षी मी सुद्धा डिवॉर्मिंगसाठी मेडिकल वरून जंतनाशक आणायचो आणि ते पाजायचो. त्याच्यातून माझे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च व्हायचे. परंतु एका वर्षानंतर मी माझ्या शेळ्यांवर आधी एक्सपेरिमेंट केलो, प्रयोग केलो, ते यशस्वी झालं. नंतर सगळ्या शेळ्यांना आणि सगळ्या करडांना, माझ्या शेडवरील जेवढं काही शेळ्या आहेत, जेवढं काही करडा आहेत, त्या सगळ्यांच्या आहारामध्ये मी कडुलिंबाचा पाल्याचा वापर करत गेलो आणि ते यशस्वी झालं. तेव्हा मला डिवॉर्मिंग करण्यासाठी कुठल्याही औषधाचा गरज पडलं नाही. आमच्या शेळ्यांचा आणि करडांचा डिवॉर्मिंग त्या कडुलिंबाच्या पाल्यानं आपोआप होत गेलं. आता आपण पाहणार आहोत त्या कडुलिंबाच्या पाल्याचा दुसरा फायदा. ज्यावेळेस शेळीचा डिलिव्हरी होते किंवा शेळी गाभडते, म्हणजे पोटामध्ये शेळीच्या जे करडा असतात त्यांचे पूर्ण वाढ न होता अगदी 2-3 महिन्याचे असतानाच ते बाहेर टाकते, अशा वेळेस त्या शेळीचा गर्भाशय स्वच्छ करून घेणं अतिशय आवश्यक असते. गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी सुद्धा मेडिकलवर अनेक प्रकारच्या गोळ्या, औषधा अनेक कंपनीचा उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. ते न करता आपण जर आपल्या शेळीला कडुलिंबाचा पाला दिलो तर त्याच्यातून सुद्धा गर्भाशय स्वच्छ व्हायला मदत होते. म्हणून आपल्याला शेळ्याच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कडुलिंबाचा पाला देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर शेळीच्या शरीरावर आणि करडांच्या शरीरावर तेज येण्यासाठी, चमक येण्यासाठी, कांती येण्यासाठी आपल्याला कडुलिंबाचा पाल्याचा वापर करायचा आहे. जर आपण कडुलिंबाचा पाल्याचा वापर केलो तर आपल्या शेळ्या चमकतात. चमकणाऱ्या शेळ्यांचा आणि करडांचा किंमतही जास्त असतो आणि मागणीही जास्त असतो. म्हणून आपल्या शेळ्या चमकावा, आपल्या करड चमकदार व्हाव्या, त्यांच्या शरीरावर कांती यावा, यासाठी आपल्याला त्यांच्या आहारामध्ये कडुलिंबाचा पाल्याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर काही जणांचा असा म्हणणं असतो की आमच्या शेळ्या काही खातच नाहीत. मग त्यांना सजेशन मिळतो की मेडिकलवरून लिव्हर टॉनिक आणा, ते पाजा. ते टॉनिक पाजल्यानं ते शेळ्या जास्त खातात, त्यांचा लिव्हर मजबूत होतो. परंतु पुन्हा तेच आहे मित्रांनो, त्यासाठी सुद्धा पैसे जातात. आपल्याला पैसे बचत करायचे असेल
तर आपल्याला पुन्हा औषधी गुणधर्म असलेल्या झाडपाल्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा आपण जर त्या शेळ्यांना या सगळ्या एक्सपेरिमेंट मी आधी माझ्या शेडवर केलेलो आहे. सगळ्या शेळ्यांना आता मी कडुलिंबाचा चारा खायला घालतो, करडानं सुद्धा तेच खायला घालतो. त्याचा चांगला रिझल्ट माझा मिळालेला आहे, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी शेअर करत आहे. तर तुम्हीही तुमच्या शेळ्यांवर या गोष्टी ट्राय करून पहा. जर रिझल्ट मिळालं तरच त्या गोष्टीचा वापर करा, कंटिन्यू करा. तर मित्रांनो, काही जणांचा म्हणणं असं असतो की आमच्या शेळ्या कडुलिंबाचा पाला खातच नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा त्या शेळ्यांना आपल्याला कडुलिंबाचा पाला त्यांच्यासमोर ठेवायचा आहे. खाल्लं ठीक, नाही खाल्लं तर प्रत्येकाने शेळ्यांच्या खुराकामध्ये त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काही जण गहू वापरतात, काही जण मका वापरतात, काही जण सोयाबीन वापरतात. काही जरी वापरत असले तरीही ते भरडून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे आणि ते पाण्यामध्ये ढवळून त्या शेळ्यांसमोर ठेवायचं आहे. त्यावेळेस नक्कीच त्या शेळ्या खातील. जर शेळ्या खाल्ल्या तर आपल्याला या वरी आत्ता सांगितल्याप्रमाणे डिवॉर्मिंग करण्याची गरज पडणार नाही, लिव्हर टॉनिक देण्याची गरज पडणार नाही, गर्भ स्वच्छ करण्यासाठी औषध गोळीचा वापर करण्याची गरज पडणार नाही. त्यांचा भूक वाढेल, शरीरावर तेज येईल, कांती येईल आणि शेळ्यांचा इम्युनिटी पॉवर वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. जर रोगप्रतिकारक शक्ती शेळ्यांचा वाढली तर शेळ्या लवकर आजारी पडणार नाही. जर लवकर शेळ्या आजारी पडल्या नाही तर आपल्या शेडवरील शेळ्यांचा नफा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर चांगलं वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.